तर भाजपला त्यांची गरज आहे म्हणून त्या ठिकाणी, पण त्यांच्याकडे राज्यसभेसाठी गरज नाही आहे, लोकसभेसाठी गरज आहे त्यांना. पण तरी पण त्या ठिकाणी हे काहीतरी बाबा हा काहीतरी उलट पुलट करेल म्हणून त्यांना घेण्याची तयारी करतील ते. नाही, भाजपने या ठिकाणी जे काही दबाव, आता जर समजा मोदीजी त्या ठिकाणी ज्या पद्धतीने त्यांनी इतर लोकांना सुद्धा त्या ठिकाणी परत त्यांना परत जागा मिळूच दिली नाही. उदाहरणार्थ आमचे तोमरजी आहेत, उदाहरणार्थ त्या ठिकाणी स्वतः मामा आहेत, ते मुख्यमंत्री होते. असे अनेक जणांना त्या ठिकाणी दिलं नाही आणि म्हणून ते मोदीजी कोणाचा दबाव ऐकणार नाही. मला असं वाटतं मोदीजी यांचा पण दबाव ऐकू नये. राणे परिवाराचं नेहमीच त्या ठिकाणी कधी शिवसेनेवर, नंतर मग यांच्यावर, मग त्यांच्यावर, मग काँग्रेसमध्ये पण असताना दबाव, आणि आता त्या ठिकाणी भारतीय जनता पार्टीवर त्या ठिकाणी त्यांचं दबाव तंत्र चालू आहे. म्हणजे त्यांनी जे काही आम्ही बाईट पाहिलं तुमच्या, त्या बाईट पाहत असताना आम्ही असं असे काहीतरी बोलायला लागले. ते तर बोलतात, त्यांचा मुलगाही बोलतो, योग्य नाही ते. म्हणजे आज आपण ज्या पक्षाने मोठं केलं त्या पक्षाचा जो निर्णय येईल तो मान्य केला पाहिजे, पण दबाव टाकून मान्य करायचं हे योग्य नाही. त्यांचा नाही, खूपच त्यांचा म्हणजे एक वेगळ्या प्रकारचं त्यांचा हावभाव त्यांचा निर्माण केला त्यांनी, आणि तो काही योग्य नाही आहे. त्यांनी त्या ठिकाणी उगाचच काहीतरी यांना बोलायचं आणि त्याला बोलायचं, मग बोलायचं. आज या अशा याच्यामुळे त्यांची प्रतिमा तशी खूपच खालवत चालली. नाही, मी एकच सांगतो की आता 1 महिना राहिला राज्यसभेची निवडणुकीला. मग त्या राज्यसभेची निवडणूक परत राज्यसभेची सीट मिळावी म्हणून सुद्धा हा दबाव त्या ठिकाणी भारतीय जनता पार्टीवर दिसतो. आम्हाला सर्वांना दिसतो, सर्व नागरिकांना दिसतो. आणि म्हणून हा सगळा जो प्रकार आहे, तर त्यांनी हे दबाव टाकून त्या ठिकाणी परत त्या ठिकाणी, आणि मुलगाही आमदार, ते स्वतः खासदार, परत मंत्री, आणि म्हणून हे कुठपर्यंत चालेल हे असं त्या ठिकाणी काही भारतीय जनता पार्टीचे काही कार्यकर्ते माझ्याशी सहज बोलले, असंच चाललं. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.